नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। आजची तारीख 21 जानेवारी 2024। उद्या 22 जानेवारी 2024 ला भारत देशातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्रांची रामलल्ल्याचं प्राणप्रतिष्ठाचा दिवस आहे। आणि त्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र त्याचबरोबर इतर राज्यांमधल्या ओपन स्टेट्स काउन्सिलिंग मधून ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या साठी महत्त्वाचं अपडेट किंबहुना नोटिफिकेशन सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। वास्तविक पाहता परीक्षेला आणखी 75 दिवस बाकी आहेत आणि या दिवस बाकी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्याच्या मितीला काउन्सिलिंग प्रोसेस मधील काही अपडेट असणं थोडंसं आश्चर्याचं वाटू शकतं, परंतु कर्नाटकाच्या वेबसाईटचं नाव आहे ka.kr.nic.in। या वेबसाईटवरती मात्र 10 जानेवारी 2023 ला एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे नोटिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, आपल्या सर्व तमाम व्ह्यूअर्सना इम्पॉर्टंट असल्यामुळे मी तुम्हाला यासमोर मांडत आहे। एमबीबीएस ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र राज्यामधील कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं अपडेट आहे। इतर भारत देशातील एकूण संपूर्ण राज्यापैकी कर्नाटक हे एक महत्त्वाचं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये एमबीबीएस करण्याची इच्छा भारत देशातील सर्वच विद्यार्थ्यांची असते। या ठिकाणी आपल्याला इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ओपन काउन्सिलिंग प्रोसेस असते। या ओपन स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस मध्ये संपूर्ण प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेसमध्ये जवळपास म्हणण्यापेक्षा ॲक्युरेट 20% सीट्स हे आपल्याला पूर्ण फीस भरून आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागत असतं। या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही। दुसरी गोष्ट, या ठिकाणी कसल्याही प्रकारची वेगळी एक्झाम घेतली जात नाही, परंतु एक सीईटीचा फॉर्म मात्र भरावा लागणार आहे। 2023 पर्यंत नीटची परीक्षा दिल्यानंतर ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस चालू व्हायची आणि कर्नाटक राज्याची प्रोसेस चालू व्हायची त्यावेळेस सीईटी नंबरच्या ठिकाणी आर यू कर्नाटका स्टुडंट्स असा प्रश्न विचारायचा। आपण नॉन कर्नाटका स्टुडंट्सनी ज्यावेळेस नो असं सांगितल्यानंतर तो व्हॅनिश व्हायचं आणि पुढची प्रक्रिया होत असायची, परंतु इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी मात्र सीईटीचा नंबर मागितला जात असायचा। 2024च्या नीट परीक्षेच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कर्नाटक राज्यामधील ज्या एमबीबीएस ऍडमिशन साठी मात्र सीईटीच्या नंबरची आवश्यकता भासणार आहे, अशाच प्रकारचं या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। थोडक्यात मला सांगायचं असं आहे की 10 जानेवारी पासून ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सीईटीचा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना वाटते की आपल्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना इतर राज्यामधील प्रोसेस जर करून घ्यायची असेल तर कर्नाटक राज्य हे ओपन स्टेट्स काउन्सिलिंग मधून सर्वात महत्त्वाचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये ऍडमिशन करायचं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट न होता 10,93,000 एवढी फीस आहे। आणि या ठिकाणी या मेरिटच्या बेसिसवरती आपल्या महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंटच्या नंतर मेरिट आपलं प्रायव्हेटचं येतं आणि प्रायव्हेटच्या नंतर अगदी थोडंसं कमी जास्ती अंतरावरती आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये दरम्यान 500च्या आसपास मार्क्स पडले तरी सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये एमबीबीएस करण्याचं स्वप्न साकार होत असतं। 2024 मध्ये एमबीबीएस साठी नीट यूजी परीक्षा देणाऱ्या आणि डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाचे एक नोटिफिकेशन मी घेऊन आलेला आहे। ते म्हणजे कर्नाटकच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेला आहे, तो म्हणजे सीईटीचा फॉर्म आपल्याला भरावा लागणार आहे। सीईटीचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे का, तर 100% द्यावी लागणार नाही। फक्त नीटची जी परीक्षा आपल्याला जी एनटीए घेत असते त्याच एनटीएच्या परीक्षेच्या थ्रू आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन होणार आहे, परंतु ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मात्र परीक्षा संपल्यानंतर रिझल्ट लागेल, रिझल्ट नंतर आपली प्रोसेस सुरू होईल आणि प्रोसेस सुरू झाल्यानंतर कर्नाटकच्या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर आपल्याला सीईटी नंबर जो दरवर्षी मागला जात होता तो यावर्षी पण मागला जाणार आहे। आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे सीईटीचा नंबर नसेल म्हणजे हा सीईटीचा फॉर्म भरलेला जर नसेल आणि फीस भरलेली नसेल तर कदाचित 2024च्या काउन्सिलिंग पासून आपण मोकळे जाणार आहोत। हा नोटिफिकेशन 2024च्या नीट परीक्षेच्या अगोदरच 75 दिवस आपल्याला देण्यात आलेला आहे। हे महत्त्वाचं इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो होतो। कर्नाटक राज्यामध्ये संपूर्ण भारत देशातील सर्वात जास्त सीट्स असणारं कर्नाटक हे राज्य आहे
आणि या ठिकाणी जवळपास 11,475 एवढे सीट्स आहेत आणि त्यामधील गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटचे सोडले तर प्रायव्हेटच्या सीट्समध्ये मात्र 20% ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून भरले जात असतात। त्यामुळे महाराष्ट्रातील सुद्धा विद्यार्थ्यांना या राज्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो। 2023 पर्यंत ज्यावेळेस नीटचा कर्नाटकच्या वेबसाईटवर जाऊन तिकडल्या काउन्सिलिंग प्रोसेसमधून ओपन स्टेट्स काउन्सिलिंग प्रक्रियेमधून आपण ज्यावेळेस जात असायचो त्यावेळेस तुम्हाला सीईटीचा नंबर मागितला जायचा। तो सीईटी नंबर तुमच्याकडे ज्यावेळेस अवेलेबल नसायचा त्यावेळेस तुम्ही एक प्रश्न विचारला जायचा की आर यू कर्नाटका स्टुडंट्स, त्यावेळेस नो असं लिहिलं की ते व्हॅनिश व्हायचं आणि पुढे आपलं जायचं। परंतु 2024 मध्ये तो बदल केले गेलेला आहे। त्यामुळे कर्नाटकमध्ये MBBS करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सीईटीचा फॉर्म भरून त्याची फीस भरा। तुम्हाला कसल्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाहीये। परीक्षा ही NTA माध्यमातून घेतलेली नीटची एवढी एकच परीक्षा आहे। त्यामुळे या परीक्षेच्या माध्यमातूनच तुम्हाला याची काउन्सिलिंग प्रोसेस होणार आहे। पण कदाचित नंतर नोटिफिकेशन कर्नाटका वेबसाईटवरती जर आली नाही तर मात्र तुम्हाला ऍडमिशन पासून मुकावे कदाचित लागू शकते। परंतु हा नियम नीट 2024 पासून सुरू झालेला आहे। त्यामुळे माझ्या माहितीनुसार पुढे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा सीईटीचा फॉर्म किंवा सीईटी नंबर तयार करण्यासाठीचे वेबसाईटवरती काहीतरी यंत्रणा येऊ शकते। त्यामुळे हेच 100% फायनल असेल असं काही मानायचं काम नाही। परंतु आत्ताच्या अपडेट्सनुसार मात्र ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या किंवा इतर भारत देशातील राज्याच्या विद्यार्थ्यांनी केईएच्या वेबसाईटवरती जाऊन सीईटीचा फॉर्म भरा। त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा थंब एक लागतो, डाव्या हाताचा अंगठा, त्याचबरोबर एक साईन लागते, त्याचबरोबर आधार कार्ड एक लागतं, त्याचबरोबर तुमचं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं डेट असते म्हणजे जन्मतारीख असते, एवढे एक नॉमिनल काही थोडेसे डॉक्युमेंट्स लागतात। हे डॉक्युमेंट्स घेऊन सीईटी फॉर्म भरा आणि हे सीईटी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक सीईटी नंबर जनरेट होईल। तो सीईटी नंबर प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा की जेणेकरून नीटची परीक्षा द्या, परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट येईल, रिझल्ट नंतर काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल आणि कर्नाटकच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी येऊ शकतो। हा महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला सांगण्यासाठी आले होतो। कर्नाटक राज्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सेंट जॉन असेल किंवा श्रीदेवी, निजलंगप्पा, वैदेही, ईस्ट पॉइंट, BR आंबेडकर, केंपेगौडा, वैदेही, MS रमैया अशा प्रकारचे वेगवेगळे सगळे कॉलेजेसमध्ये टॉपच्या JSS डी नाही, बाकीच्या सर्व कॉलेजेसमध्ये दावणगिरीमध्ये कॉलेज आहे, ह्या सर्व कॉलेजेसमध्ये प्रायव्हेटमध्ये टॉपच्या कॉलेजेसमध्ये आपल्याला 20%च्या ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी 10,93,000 रुपये एवढी फीस भरावी लागेल। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये नाही नंबर लागला तर इकडे एक मोस्ट चान्सेस किंवा अपॉर्च्युनिटी असते आणि आपल्या सर्वांना ती अपॉर्च्युनिटी आताच मिस होऊ नये या हेतू पुरस्पर सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं। याच व्यतिरिक्त आणखी काही नवीन टॉपिक जर तुम्हाला आले तर नीट UG 2024च्या संदर्भातले ते आम्ही आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला 100% सांगू। त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला नीट UG 2024च्या ऍडमिशन प्रक्रियेच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आमच्याकडे पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला पेड काउन्सिलिंग 2024 असं व्हॉट्सअपवरती करा म्हणजे जेणेकरून आपण तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये घेऊन आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचबरोबर तुम्हाला PDFच्या माध्यमातून संपूर्ण स्टडी पालकांना विद्यार्थ्यांना गेल्या 3-4 वर्षापासूनचा स्टडी, त्याचबरोबर कॉलेजेसचे नावं, त्याचे रँकिंग, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर, कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर, डॉक्युमेंटेशन आणि स्टेटचे डॉक्युमेंटेशन बनणारे सगळ्या वेबसाईट या सर्वांचा इत्थंभूत लेखाजोखा आपण प्रत्येक टप्प्यावरती पुढे वर्षभर होणाऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते मिस होऊ नये म्हणून आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही येऊ शकता। त्याचबरोबर 2024च्या सर्व प्रक्रियेचा वेबसाईट ज्या सर्व प्रक्रियेचा लेखाजोखा आपल्या डोर स्टेपपर्यंत आणून देण्यासाठी म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपला बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्या डोर स्टेपपर्यंत येतील। शेवटी सर्वात महत्त्वाचं, कर्नाटकमध्ये 20% सीट्स हे ओपन फॉर ऑल असतात, ओपन स्टेट आहे। या ओपन स्टेटमध्ये 2024 साठी एक नवीन नोटिफिकेशन 10 जानेवारी 2024 ला आलेलं आहे
की त्यानुसार सीईटी फॉर्म आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, कर्नाटकच्या डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर इतर सर्व भारत देशातील विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये एमबीबीएस करायचं असेल तर त्यांनी सीईटी फॉर्म भरून त्याच्यामध्ये जे काही फीज आहे ती भरून आपला सीईटी नंबर जनरेट करून घ्या. एवढंच सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. ही मुदत लास्ट डेट आपल्याला 10 फेब्रुवारी 2024 एवढी आहे. कदाचित याच्यानंतर पुन्हा वाढेल किंवा नंतर नोटिफिकेशन निघेल किंवा नाही निघेल याच्या संदर्भात सध्या तरी काहीच बोलता येणार नाही. परंतु 2024ची हा जो रूल आहे तो 2024 मध्ये पहिल्यांदाच आपल्याला मिळत आहे. त्यामुळे कदाचित परत पण वेळ मिळू शकेल किंवा नाही हे सध्या तरी आपण सांगू शकणार नाही. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 10,93,000 रुपये पर इयर फीज मध्ये टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये न मिळाल्यानंतर आपल्याला इकडे मिळू शकते. नीटच्या परीक्षे व्यतिरिक्त सीईटीची परीक्षा आपल्याला कर्नाटकमधली द्यावी लागत नाही. फक्त फॉर्म भरून आपल्याला सीईटी नंबर जनरेट करावा लागत असतो. हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे. या संदर्भात आणखी काही नवीन अपडेट आलं तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2024च्या प्रक्रियेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती मदत करेल एवढीच माहिती देऊन आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.